नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त सामूहिक कवायतचा जो व्हिडिओ आहे तो सरळ पोर्टलला कसा अपलोड करायचा आणि तो डेटा फायनलाइज कसा करायचा ते बघणार आहोत। सर्वप्रथम आपण www.education.maharashtra.gov ही साईट ओपन करायची आहे। साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल। यावरती ते क्रॉसवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हा जी माझी मोबाईलची स्क्रीन आहे ते डेस्कटॉप स्क्रीन असल्यामुळे तुम्हाला जे आयकॉन्स आहेत ते छोटे दिसत आहेत। तुम्ही डेस्कटॉप स्क्रीन करून पण करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथं जो काही तुम्हाला ऑप्शन दिसेल, हे 3 डॉटचा जो ॲरो दिसेल तुम्हाला यहाँ पे 3 डॉटचा जो ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कूल पोर्टल जे आहे, स्कूल पोर्टल हा पर्याय निवडायचा आहे। तो पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला जो तुम्हाला शाळेचा UDIS नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असा काही तुमचा इंटरफेस दिसेल। यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये वरती प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत, प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत हा पर्याय दिसेल। या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन मिळेल, सामूहिक कवायत व्हिडिओ अपलोड, सामूहिक कवायत व्हिडिओ अपलोड। यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही तुमची मोबाईलची स्क्रीन दिसेल। यामध्ये तुम्हाला शाळेचा UDIS नंबर, शाळेचे नाव ही माहिती दिसेल। यामध्ये तुम्हाला जी माहिती भरायची आहे त्यामध्ये तुम्हाला हेडमास्टरचे नाव भरायचे आहे, त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, त्या दिवशी किती पार्टिसिपेटिंग स्टुडंट उपस्थित होते, त्यामध्ये शिक्षक किती होते, पालकांची संख्या किती होती, त्यामध्ये एक ज्या फील्ड आहेत त्या तुम्हाला एक या फील्ड ज्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहेत। नंबर ऑफ स्टुडंट्स आहे, पार्टिसिपेंट टीचर्स आहे, ही माहिती भरायची आहे। आणि प्रोग्राम डिटेल्स यामध्ये तुम्हाला शॉर्टली लिहायचं आहे की तुम्ही काय त्या दिवशी केलं। तुम्ही फ्लॅग होस्टिंग केला, फ्लॅग होस्टिंग केल्यानंतर साक्षरता शपथ घेतली, साक्षरता शपथ घेतल्यानंतर तुम्ही आपण त्याला म्हणूया प्रभात फेरी घेतली। या अशा थोडक्यात तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे। ते डिस्क्राईब केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला जी PDF आहे ती PDF अपलोड करायची आहे। एक सिलेक्टेड तुम्ही 2-4 फोटो अपलोड करू शकता। यामध्ये तुम्ही एक फोटो फ्लॅग होस्टिंगचा एक फोटो, दुसरा फोटो साक्षरते शपथ आणि तिसरा एखादा फोटो प्रभात फेरीचा फोटो, असे 2-3 फोटो त्यामध्ये हे करून एक त्याची PDF बनवा। आणि ही PDF ची साईज जी आहे ती 1 MB पेक्षा कमी पाहिजे। ती PDF तुम्हाला तिथून सिलेक्ट करायची। PDF सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला PDF अपलोड सक्सेसफुली असा एक मेसेज येईल। त्यानंतर तुम्हाला आहे व्हिडिओ लिंक। आता व्हिडिओ लिंक यामध्ये तुम्ही एकतर यूट्यूबची लिंक अपलोड करू शकता किंवा Google ड्राईव्हची लिंक अपलोड करू शकता। तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही Google ड्राईव्हची लिंक अपलोड करा। कारण होतं आहे काय माहिती आहे, यूट्यूबवरती जे आहेत बरेच लोक व्हिडिओ अपलोड करतात आणि त्याची लिंक शेअर करत आहेत, परंतु यूट्यूबच्या ज्या प्रायव्हसीज आहेत, अनेक लोकांचे काय आहेत व्हिडिओज सेम होत आहेत, त्यांचे गाणे सेम होत आहेत, तर यामुळे ते व्हिडिओ काय होत आहेत रिमूव्ह करून टाकतं यूट्यूब। त्यामुळे मी सर्वांना रिकमेंड करेल की तुम्ही Google ड्राईव्हची लिंक अपलोड करा। यामध्ये कोणाला जर Google ड्राईव्हची लिंक अपलोड किंवा याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर आपल्या व्हिडिओवरती, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे की व्हिडिओची Google ड्राईव्ह लिंक कशी तयार करायची, तो व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्ही तो बघू शकता। तुम्हाला जो वाटेल, तुमचा जर यूट्यूब चॅनलवरची लिंक अपलोड करायची असेल तर अपलोड करू शकता किंवा Google ड्राईव्हची लिंक यामध्ये पेस्ट करू शकता। सर्वप्रथम आपल्याला Google ड्राईव्हची लिंक पेस्ट केल्यानंतर यामध्ये जे दिलेला पर्याय आहे यामध्ये तुम्हाला Google ड्राईव्हची लिंक यामध्ये तुम्हाला इथे पेस्ट करायची आहे। Google ड्राईव्हची लिंक पेस्ट केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही तुमच्या मोबाईलची स्क्रीन दिसेल। यामध्ये जो तुम्ही यूट्यूब किंवा Google ड्राईव्हची लिंक अपलोड केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला तीच व्हिडिओ आहे का याची खात्री करायची आहे। ही खात्री केल्यानंतर तुम्हाला येस बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला एक येस बटन दिसेल इथे, तर येस बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। येस बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा एक पर्याय दिसेल, व्हिडिओ व्हेरीफाईड सक्सेसफुली। त्यानंतर तुम्हाला ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल व्हेरिफिकेशनला, ऑथेंटिकेशनसाठी। तुमच्या मोबाईलवरती जो हेडमास्टरचा मोबाईल नंबर आहे त्यांच्या मोबाईलवरती एक OTP जाईल।
त्यावरती तुम्हाला कोड मिळेल. तो कोड तुम्हाला लवकरात लवकर टाकायचा आहे, कारण याची लिमिट 2 मिनिटाची आहे. तो कोड टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. हा जो पर्याय आहे सबमिट, या सबमिट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे अशी काही तुमची स्क्रीन दिसेल मोबाईलची. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ व्हेरीफाईड सक्सेसफुली, आता तुम्हाला यामध्ये ग्रीनमध्ये दिसेल व्हिडिओ व्हेरीफाईड सक्सेसफुली हा एक पर्याय दिसेल. यानंतर तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर जायचं आहे. डू यू वॉन्ट टू सबमिट द डेटा, आपल्याला प्रथम आता डेटा सबमिट करायचा आहे. उजव्या कोपऱ्यात जो ऑप्शन आहे सबमिट, ज्याला आपण सेव्हचा ऑप्शन आहे, त्याला सेव्ह करायचं आहे. मग त्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप दिसेल, डू यू वॉन्ट टू सबमिट द डेटा. मग तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक मेसेज दिसेल, डेटा सबमिटेड सक्सेसफुली. त्यानंतर तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला फायनलाईज करायचं आहे. आता फायनलाईज करण्यासाठी डाव्या हाताला एक फायनलाईज बटन दिसेल तुम्हाला, त्यावरती क्लिक करायचं आहे. डू यू वॉन्ट टू फायनलाईज करायचं आहे, त्याला आपण ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरा एक ऑप्शन मिळेल, डेटा फायनलाईज सक्सेसफुली. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि जी लास्टची स्क्रीन आहे तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथं ग्रीनमध्ये दिसेल की डेटा फायनलाईज दिसेल. म्हणजे तुमचा जो डेटा आहे, व्हिडिओची लिंक आहे, हा सक्सेसफुली फायनलाईज झालेला दिसेल. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.